नळी टाक म्हणत आणि नळी टाकून फुक मार म्हणत. अरे यार. हाय गाइस, हेलो गाइस, हम जा रहे इंडियन पे. अरे मराठी व्लॉग आहे आपला, मराठी ब्लॉग. हॅलो गाइस, खूप दिवसानंतर कॅमेरा ऑन केलाय आपण. आपण लास्ट टाइम कधी ऑन केलं होतं माझ्या घराखाली बाहेर. त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला होता ब्लॉगिंग करायचा, पण आता आम्ही ठुस झालो. आता परत क्वालिटी कंटेंट आता वीकली एक व्हिडिओ पाहिजे बाई. वीकली एक व्हिडिओ. आम्ही क्वालिटी कंटेंट चालू करतोय. रणजित जावळे विथ हिज ओजी जॅकेट. येस and वेदांगिरी is सडल टीचर. yes ही कलुआ. कॅमेरा स्विच होतो का? थांब. डॉग दिसतो. कुत्र. ए तुझ्या इथं ब्लॉग करू का? कुत्र दिसलं ना भाई. गोप्रो घेऊन टाकू. ठीक आहे, मी गोप्रो एवढे इन्व्हेस्टमेंट नाही. हे आहे ना भाई फोन आपल्याकडे. हॅलो गाईज, आम्ही आज गेलो होतो जॅक घ्यायला. आज जॅक घ्यायला गेलो भाई. हायड्रॉलिक जॅकले महाग सांगितलं त्याने अवकाशाच्या वरती. मी मराठी ब्लॉग आहे गाईज. हा एरिया आमचा आहे सुदगिरणी चौक. तुम्हाला माहिती असेल कशासाठी फेमस भाई लोक आमच्या इथे खूप सारे कंटेंट भेटतात खाण्यासाठी. तुम्ही जर फूड ब्लॉगिंग करत असेल तरी अजिबात येऊ नका, कारण युद्ध एरिया आहे. नाल्याचं पाणी इथं, नाल्याचं पाणी. ओके. आता आम्ही चाललो इंडियन वर लेमन प्यायला का तुझा चहा प्यायला? चहा भाई. हा भाई पिठा भाई. पिठ्या भाईला घे ब्लॉग मध्ये. अरे लेकरू पिठ्या भाईला घे. पिठा भाई. दिस इज पिठा भाई. पिठ्या भाई त्याला धडकलं तर कसं होईल? तुझ्या प्रकारे पाणी पितोय. असं ठेवू शकतो का? काही तर माउंट करायचं. आता आम्ही जातोय. हे वेदांगिरीचं घर इथं आहे. येस गाईस. इथं म्हणून की तुला सोडतो जाऊ ऑटोनी. हे फुटबॉल कधी मारणार आहे? तेव्हापासून असं आहे. अरे याची स्टोरी सांगली आम्ही. जाऊ द्या, तुम्हाला नंतर स्टोरी सांगतो. ज्या त्या जागेवर जी ती स्टोरी शूट करते. जर फोन पडला ना माझं. हा नाही तू अभ्यास करत होता ना वाटतं. काय तुम्हाला मी सांगतो, काल एक स्कॅम झाला. काल अभ्यास करत होता. काल मी अभ्यास करत होतो. मी माझ्या फ्रेंडला सांगितलं, म्हणलं मला असा अभ्यास करायचा आहे. म्हणलं रोज दिवस ना रात्र मला टेन्शन. मला रात्री कुठं अभ्यासाला वेळ भेटतो म्हणून मी गेलो नेटफ्लिक्स पाहायला. आणि माझा बडवा मित्र दिसतोय का तुम्हाला? मी काय केलंय मित्रांनो, त्यांनी माझ्या फ्रेंडला सांगितलं की तो नेटफ्लिक्स पाहतोय आणि तो अभ्यास करतो. तब्बल मला 2,500 रुपयाचा चुना लागला. आता मी तुम्हाला सांगत नाही तो का लागलाय, पण मला 2,500. आता हे ब्लॉग डायरेक्ट टाकणार आहे मी युट्यूबवर आता डायरेक्ट. आणि डायरेक्ट लिंक शेअर करणार याच्या फ्रेंडला. डोंट डिस्कवरी चॅनल पाहायचं. त्याच्यावर काय? त्याच्यावर एक कॉट इन द ऍक्ट होतं पाहिजे. त्याच्यामध्ये असं दाखवायचं पाहिजे की असं काही कॉट झालेल्या गोष्टी वगैरे. म्हणजे फॅमिलीमध्ये का कसं? फॅमिलीमध्ये नाही रे, असं काही करताना कॉट झालेलं. अच्छा, हजबंड वाईफचं नाही भाई. आपण एक काम करू, आपण एक प्रँक व्हिडिओ करू. प्रँक? हा, कोणासोबत? मोगऱ्यासोबत करायचं का प्रँक? आपण मोगऱ्यासोबत नाही, तुझ्या आईसोबत प्रँक करू. काय? आपण एक काम करू, खिशात ठेवू. ठीक आहे. खिशात ठेवल्यावर शॉर्ट्स मध्ये ठेवू. आणि आईला म्हणायचं, आई वॉशिंग मशीन मध्ये टाक. वॉशिंग मशीन मध्ये ते असं घर फिरण आणि त्याची चितडे उडतील. आणि वॉशिंग मशीन पाहिल्यावर सगळे तंबाखू. आई म्हणत काय हे वेदू? म्हणायचं प्रँक. पप्पाला न सांगता आलोय, पप्पा उठतील डायरेक्ट कॉट इन द ऍक्ट. नाही ना भाई, थांब मजा करू ना भाई. प्रँक करू भाई. ते क्वालिटी कंटेंट करू आपण, दिवसा करू. नाही क्वालिटी आता भाई. क्वालिटी कंटेंट आता पाहिलं, रिअलिस्टिक पाहिलं भाई. मी मागे लागले नारायणची ब्रीड आहे. काय तुम्हाला नारायणची स्टोरी ऐकायची का? त्यावेळी सांगितलं आपण थोडं. नको गाईज, नारायणची स्टोरी. नारायण खरावाला नारायण येईल माझ्या घरी मला मारायला. नाही आपण दाखवू ना आता. रिअलिस्टिक दाखवू ना भाई त्यांना. रिअलिस्टिक म्हणजे आमच्या इथे 3री जनरेशन चालू आहे नारायणची सध्या. डायरेक्ट लेग पीस.
गल्लीत चोर काय आम्हाला पण एंट्री नसते आयडी कार्ड शिवाय. राणा नायडूचा बाप आणि त्याचं ना पोरग ते हात चेक करत नाही का त्याचा, ते पोरग चोरी करायला जाता बरं, आणि चोरी करता करता पड त्याला घेऊन जाते चोरीला. आणि अच्छा आजोबा त्याचा आजोबा त्याचा जो पासवर्ड असतो का त्या तिजोरीचा त्यांनी पाहिलेला असतो. त्याची पहिले 5 हे पाहिलेले असतं, 6वं पाहिलेलंच नसतं. तो म्हणतो गेस करू आपण, मग तो गेस करायच्या हिशोबाने जातो. तो पहिले 5 टाकतो बरोबर, मग नंतर फोनवरती डायल करून पाहतो, फोनवरती चेक करतो की आवाज कसा येतोय. त्यावेळेसचा आवाज आहे. अच्छा कीपॅड वरती कीपॅडवर. ओके. तो 3 वेळेस टाकतो भाई, 3 वेळेस फेल होतं. मग ते काय म्हणतो त्या ते हात चेक करणाऱ्याला, भाई तूच बनवती येतो उभं झालं. अरे यार मग ते हात चेक करणारं प्लॅन बी करून आलेलं असतं. ते डायरेक्ट तिजोरी उखडतं आणि खाली कुलीने असं खाली टाकतं बाई तिजोरी. काय क्वालिटी एवढा खोल खड्ड्यात गेली गाडी. अरे अरे पाहिलं का तू खोल खड्ड्यात? हो एवढी ना तो हो काय घुसली असते भाऊ गाडी. समोर खड्डे आता डाव अरे इथं गल्ली गोळा होती पूर्ण, ते ओरडता काही नाही होत रे, काही नाही. चुप चुप.